बोधकथेचे नाव आहे ज्योतिषी. अवंती नगरीचे राजा बाहुबली यांना राज ज्योतिषाची गरज होती. मंत्री परिषदेसमोर त्यांनी ही इच्छा व्यक्त केली. राज ज्योतिषाबाबत घोषणा केली जावी आणि पात्र व्यक्तीला निरखून पारखून नियुक्त केले जावे अशी सर्व मंत्रीगणांनी सर्व सहमतीनं ठरवले. या पदासाठी पात्र उमेदवारांनी मुलाखती द्याव्यात अशी दवंडी दुसऱ्या दिवशी राज्यात पिटवण्यात आली. सर्व उमेदवार ठरलेल्या वेळी दरबारात उपस्थित झाले. राजाने स्वतःच मुलाखती घेण्यास सुरुवात केली. अनेक ज्योतिषांनी आपल्या ज्ञानाचे सादरीकरण करण्यास सुरुवात केली, परंतु राजाचे समाधान झाले नाही. अखेरीस 3 ज्योतिषी उरले. त्यातील पहिल्या ज्योतिषाला राजाने विचारले, तुम्ही भविष्य कसे सांगता? ज्योतिषी म्हणाला, नक्षत्र पाहून. राजाने दुसऱ्या ज्योतिषाला हाच प्रश्न विचारला. तेव्हा दुसरा ज्योतिषी म्हणाला, हस्तरेषा पाहून भविष्य सांगतो. राजाला कुणाचीच उत्तरे आवडली नाहीत. अचानक राजाला तेव्हा आपल्या राज्यातील निर्धन ज्योतिषी विष्णू शर्माची आठवण झाली. विष्णू शर्माला तात्काळ बोलावण्यात आले. राजाने विष्णू शर्माला विचारले, तुम्ही ज्योतिषी असून सुद्धा या मुलाखतीसाठी का आला नाहीत? तुम्हाला राज ज्योतिषी होणे आवडत नाही काय? विष्णू शर्माने सांगितले, महाराज, मी घरी बसून माझ्या स्वतःच्या पत्रिकेचा अभ्यास केला व माझ्या अभ्यासानुसार या पदावर मीच नियुक्त होणार आहे. तुम्ही मला निमंत्रण पाठवून मला बोलावून घ्याल हे मला माझ्या अभ्यासातून आधीच कळाले होते. त्यामुळे मी या पदासाठी मुलाखत देण्यास आलो नाही. राजाला विष्णू शर्माची अभ्यासू वृत्ती व त्याचा आत्मविश्वास या दोन्हीचा अभिमान वाटून त्याने विष्णू शर्माला राज ज्योतिषी म्हणून नियुक्त केले. तात्पर्य: ज्यांचा स्वतःवर विश्वास असतो ते कधीच हार मानत नाहीत व त्यांच्याकडे संधी आपोआप चालून येते.